बँकेमध्ये गेल्यानंतर दो सा दो शे असं लिहिलेलं असतं, पण त्याचा अर्थ माहिती आहे का? गोंधळू नका, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. हा जो काही गुंता आहे तो आज सोडूया. तर विद्यार्थी मित्रांनो, दो सा दो शे म्हणजेच दो काय आहे रे? तर द म्हणजे दर, त्यालाच आपण रेट असे म्हणतो. त्यानंतर सा म्हणजे काय आहे रे? तर साल. साल म्हणजेच काय रे? इयर. इयर म्हणजेच काय? वर्ष. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आहे पुन्हा द. तर हा जो काही द आहे तो आहे दर. दर म्हणजेच काय रे? रेट. आणि शे. शे म्हणजेच काय आहे? शेकडा. शेकडा. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आहे? पर 100. काय म्हणायचं आहे? पर 100. तर विद्यार्थी मित्रांनो, आता द सा द शे म्हणजेच काय? दर, साल, दर, शेकडा. प्रत्येक वर्षी तुमच्या 100 रुपयावर एका वर्षासाठी किती व्याज लागेल हे सांगणारा दर म्हणजेच काय? दर, साल, दर, शेकडा. द सा द शे. समजा जर दर 9 असेल, काय सांगितले? दर 9% असेल, तर 100 रुपयाला वर्षाला 9 रुपये व्याज मिळेल. आहे की नाही सोपं? अशाच गावरान आणि सोप्या भाषेत शिकण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला.